सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. मी नीलिमा पटवर्धन आणि आज दिव्याची अमावस्या आहे. त्यानिमित्त मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे दिव्याच्या अमावस्येची. तर गोष्ट आपली कहाणी आहे पूर्वीच्या काळची, तेव्हापासून चालत आलेली आहे, पण त्याच्यापासून बोध पण घेण्याजोगा आहे, म्हणून खास आज सांगते. तर ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला. आता त्या काळी अशा घरातल्या सुनेनी लपून छपून एखादं पदार्थ खाणं म्हणजे जरा काहीतरी विचित्रच होतं, नाही का? आजकाल तसं नाही राहिलं आहे, पण त्या काळी तसं मानलं जायचं की जेवढं दिलं आहे तेवढं सुनाईंनी खायचं असतं. तर तिने असं स्वतः खाल्लं आणि उंदरावरती आळ घेतला. आता उंदीर मामांना आला राग. त्यांनी बघितलं की अरे, ही स्वतः खाते आणि आपल्यावरती आळ आणला आहे, तेव्हा आपण तिचं सूड घ्यावा. मग सगळ्यांनी विचार केला की काय करायचं. आणि रात्री त्यांनी तिचा जो ब्लाऊज होता तो पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकला. आता दुसऱ्या दिवशी सगळे उठले आणि बघितलं की सुनबाईंचा ब्लाऊज आहे पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये. त्याबरोबर सगळ्यांनी तिला खूप नावं ठेवली, तिची निंदा केली, तिची फजिती झाली अशी. त्यामुळे तिला घरातून हाकलूनसुद्धा दिली. आता हिचा रोजचा नेम असे सुनबाईंचा, की रोज दिवे घासायचे, तेलवात करायची आणि ते स्वतः लावायचे, त्याच्या ज्योती सारायच्या पुढे. आता त्या काळी काही असे आपले लाईटचे दिवे नव्हते ना, की आपण बटन दाबलं की लाईट लागला, दिवा लागला, ट्यूब लागली, असं काही नव्हतं. त्यामुळे ते सारखे कंदील, चिमण्या अशा गोष्टी असायच्या त्यावेळेला. तर ते सगळं साफ केलं त्यांनी. ती नेहमी करत असते. म्हणजे आता झालं काय की हिला हाकलून दिलं. मग हे जे घरातलं काम होतं ते कोणी करेन असं झालं. नेहमी रोजचं जेवायचं, साफसफाई ती होईनाशी झाली. मग पुढं राजा एक दिवशी शिकारीला जात होता. तो पण दिव्याची अमावस्येचाच दिवस होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथं त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला. आपले सगळे गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसलेत. एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, अशी सगळी चौकशी चालली होती एकमेकांची. आपण कसे सगळे मित्रमैत्रिणी जमलो की गप्पा मारतो ना, तसेच ते पण गप्पा मारत होते. मग सगळ्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून एक राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त असायचा. त्याला यंदा असे विपत्तीत दिवस काढावे लागलेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण तरी काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या राजाच्या घरचा दिवा. पण माझी अवस्था आज जी झाली आहे ना, ती कशामुळे माहिती आहे का? तर त्या राजाने आपल्या घरातली जी सून होती तिला बाहेर काढलं. आणि कारण काय, तर तिने तिच्या घरातलं थोडंसं काहीतरी चोरून खाल्लं होतं. चोरून म्हणजे काय, की मोठ्या माणसांना न सांगता. तर मग तिला आणि उंदरावरती आळ घेतला. मग उंदरांनी काय केलं, तिचा ब्लाऊज नेऊन पाहुण्यांच्या बिछाण्यावरती टाकला. मग त्या सगळ्या घरातल्या लोकांनी तिची खूप निंदानालस्ती केली आणि तिला घराच्या बाहेर हाकलून दिली. पण आता झालं आहे काय, की ती तिथे नाही आहे. त्याच्यामुळे माझी मनोभावे पूजा कोण करतच नाही तिथे. आणि मग मला असे म्हणून ते दिवस आलेत. पण बिचारी ती सुनबाई, ती जिथे कुठे असेल तिथे खुशाल राहो. आता हे सगळा जो घडलेला प्रकार होता
तो राजा खालती बसून ऐकत होता. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि मग तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली. विचारलं की सुनबाई कुठे आहेत, कोणी बघितलं आहे का त्यांना वगैरे. कुठून तरी त्याला माहिती मिळाली की सुनबाई कुठे आहे. मग तिला मेणा पाठवून घरी आणली आणि झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. मुखत्यारी म्हणजे काय की ती जे म्हणेल तसंच होणार. सगळे जे निर्णय घरातले मोठे मोठे होते ते घ्यायची जबाबदारी तिची ठरली आणि ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला, तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो आणि ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. मंडळी, ही झाली आपली याची कहाण्यातली गोष्ट पूर्वापार आलेली. परंतु ह्याच्यातनं आपण बोध काय घ्यायचा की पहिलं म्हणजे मोठ्या माणसांना घरातल्या सांगितल्याशिवाय असं काही खाऊ नये, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, खाल्लं असं कधी आपल्याला वाटतं, कधी कधी लहान मुलांना तर नेहमीच वाटतं की अरे आपला आवडता पदार्थ आहे, पटकन फ्रीज उघडावं आणि गुलाबजाम, श्रीखंड किंवा असं काहीतरी पटकन तोंडात टाकावं. किंवा एखादा चॉकलेट असेल तर ते पण पटकन तोंडात टाकावं. पण खाल्लं तर मोठ्या माणसांना सांगून खावं आणि अगदी राहवलं नाही आणि खाल्लंच तर निदान कुणा दुसऱ्यावरती तरी आळ घेऊ नये. हे जरी आपण केलं ना तरी मंडळी आपण आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण करू शकतो. तर अशी ही दिव्यांची गोष्ट. दुसरं ह्याचं मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे. श्रावण म्हणजे तर सणांचा महिना. खूप सगळे सण येतात या महिन्यामध्ये. म्हणून आपल्या घरातले सारे दिवे लख्ख अगदी करून, घासून, पुसून, स्वच्छ करून उजळून टाकावेत. म्हणजे आपल्याला या सणावारांच्या दिवसात अगदी छान प्रसन्नही वाटतं आणि पटकन दिवे लावताही येतात जिथे कुठे पाहिजे असेल तिथे. तर अशी ही कहाणी माझी खात्री आहे मंडळी तुम्हाला आवडली असेल. तर आपण पुन्हा अशाच एखाद्या गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.